GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। काका, आम्हाला शाळेत जाण्यासाठी रस्त्यांनी खूप भेव वाटतंय। चिमुकल्यांनी अनेक वेळा प्रसार माध्यमांजवळ केली भावना व्यक्त। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत दिनांक 14 नोव्हेंबर रोजी कोसळल्यामुळे गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे चिमुकल्यांची शाळा भरवली जात आहे। डोंगरकडा ते कुरुंदा मेन रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठ्या वाहनांची वर्दळ 24 तास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांना आपला जीव मुठीत धरून गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत ज्ञानार्जन घेण्यासाठी जावे लागत आहे। याकडे मात्र कोणाचेही लक्ष दिसून येत नसल्याने अखेर शाळेतील चिमुकल्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की काका, आम्हाला या रस्त्यावरून येण्यासाठी फार भीती वाटते, असा सवाल चिमुकल्यांनी केला आहे। शाळेत नाही जावे तर आई वडील व शिक्षकांचा मार खावा लागतो, तर रस्त्याने जीव मुठीत धरून या चिमुकल्यांना प्रवास करावा लागत आहे। डोंगरकडा येथील शिक्षक हे नांदेड येथून ये जा करीत असतात। त्यांची मुले उच्च शाळेत शिक्षण घेत असून घरापासून ते शाळेपर्यंत त्यांना संरक्षण मिळते, पण डोंगरकडा येथील गोरगरीब मुलांच्या गेल्या 2 महिन्यांपासून जीवास धोका निर्माण झाला असून सुद्धा अद्याप शिक्षक किंवा गावातील पुढारी विद्यार्थ्यांचे पालक हे शांत बसले असून आपापल्या कामात व्यस्त आहेत। पण या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांपासून या चिमुकल्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत आहे। अद्याप याकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर स्वतःच्या जीवाची स्वतःच काळजी घेण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसून येते। तरी वरिष्ठांनी डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नवीन इमारत मंजूर करून पर्यायी व्यवस्था म्हणून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा गावातच सुरक्षित ठिकाणी भरवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। भेव वाटाली का वाहनांतर? वाहनाचं काय भेव वाटते का? कवा येतो तू? 9 वाजता। बरं बरं। रोडनं वाहनं राहतात? त्यासोबत कोणी येते का? तू एकटाच येतो? तू दररोज शाळेत येतो? कवा येतो? 9:30 ला। कोण्या रस्त्याने येतो? मेन रोड नाही येतो ना? वाहनं येतात की नाही? तुला भेव वाटते की नाही? त्यासोबत कोणी येते की नाही? नाही। बरं बरं। मग तू सकाळी संध्याकाळी दररोज एकटाच जातो शाळा सुटल्यावर? भागवत घोगे। मला वाहनाचं भीती वाटते। मी रोज शाळेत येतो 9 वाजता। मला वाहनाचं भीती वाटते। या सुट्टी कोणीच नाही। मी एकला शाळेत येतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।